संवसिद्धे धनुत्तम खविदीय संसारे दस दोष दो धो यजने दस दो अनुपेहनोच्छे नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो ऐर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये संवसावनम्। आनंदानंद परमेश्वर भगवान की पूर्णायक 1008 चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की आदि ब्रह्मा आदि पुरुष ऋषभनाथ भगवान की कल्पतरु शांतिनाथ भगवान की अंतिम तीर्थेश महावीर भगवान की परम पूज्य प्रातस्मरणीय घोर तपस्वी समाधि सम्राट चारित्र चक्रवर्ती योगींद्र चूड़ामणि आचार्य श्री शांतिसागर महाराज की संत श्रवण आचार्य श्री विद्यासागर महाराज की समाधि सम्राट आचार्य श्री विराग सागर महाराज की महामेधावी महाश्रमण अभीक्ष ज्ञानोपयोगी प्रज्ञा श्रमण पट्टाधीश चर्या शिरोमणि मम गुरुदेव आचार्य श्री विश्वसागर महाराज की अभीक्ष ज्ञानोपयोगी मुनिराज श्री सारस्वत महाराज की शांत मूर्ति जैन सागर सिद्धसागर महाराज की 3 कम 9 करोड़ेश्वर की सिद्धांत शास्त्र की अहिंसा परमो धर्म की जैन धर्म की विश्व धर्म की धर्मप्रेमी बंधुओं और माताओं, हम सभी अंतिम तीर्थेश वर्धमान स्वामी के तीर्थ में रहते हैं। वर्धमान स्वामी की पीयूष ध्वनि जो दिव्य ध्वनि जगत कल्याणी है, यह सर्वज्ञ वीतराग नमो सुशासन जयवंत हो वीतराग श्रमण संस्कृति। तो आज तक अनादिकाल से यह श्रमण संस्कृति चलती है और चलेगी, और अभी तक अनंत यानी अनंत चौबीसी उत्पन्न हुई है और अनागत काल में अनंत चौबीसी उत्पन्न होने वाली है। और फिर पंचम काल के अंत में जब पंचम काल को 3 साल 8 महीने और 15 दिन खाली रहेंगे, तब वीरांजंग नाम के मुनिराज होंगे, सर्वश्री नाम की अरिका होगी, अग्निरथ नाम का एक शावक होगा और पंगुश्री नाम की एक शाविका होगी। ये 4 होने के बाद फिर वहाँ एक कल्की होगा। 1000 साल में एक कल्की होता है, 500 साल में एक उपकल्की होता है। तो आखिरी जो कल्की है शायद वो जलमंथन है, और वो पूछता है सेनापति को, मेरे राज्य में मेरी आज्ञा नहीं मानने वाला कोई है क्या? नहीं। तो वो बोलते हैं कि आपकी आज्ञा नहीं मानने वाले एक जैन मुनिराज सिंह वृत्ति से विचरण करते हैं। वो जंगल में विराजते हैं, कहाँ भी विचरण करते हैं, ये किसी की आज्ञा नहीं मानते हैं, वो अपने धर्म की ही आज्ञा मानते हैं, अपने जिन धर्म जिनागम की आज्ञा। हाँ बोले उनके पास से टैक्स ले लो। वो बोलते हैं उनके पास, वो तो नंगे रहते हैं, वो नग्न रहते हैं, उनके पास कोई टैक्स देने के लिए नहीं। हाँ वो आहार तो करते कि नहीं? वो बोले आहार करते हैं। तो फिर ऐसा करो, आहार के पहले ग्रास टैक्स के रूप में ले लो। तो फिर वो सेनापति वहाँ जाते हैं, वीरांगज मुनि आहार के लिए जाते हैं, और जाने के बाद वो सेनापति वहाँ जाने के बाद, हो ठहरो, हमारे राजा ने बोला है। क्या बोला है? आपके पास दूसरा कुछ नहीं है, आप जो आहार लेंगे वो पहला ग्रास जो है टैक्स क्या टैक्स बोल के हमें दे दो। तो चुपचाप बैठते हैं, वो टैक्स बोल के पहला ग्रास देते हैं और अंतराय बोल के नीचे बैठ जाते हैं।
तो 1000 साल में संग में किसी को तो अवधि ज्ञान होता है, वैसे आखिरी में वीरांगज मुनि रहते हैं, उनको अवधि ज्ञान हो गया बैठने के बाद। और वो जानते हैं अरे अभी पंचम काल का अंत होने वाला है, 3 साल 8 महीने 15 दिन के बाद छठा काल आने वाला है। फिर वो बोलते अभी मेरी उम्र 3 दिन की रह गई है। और फिर ये सबको बुलाते हैं, किनको सर्वश्री नाम की आयरिका को बुलाते हैं, अग्निरथ नाम के शावक को बुलाते हैं, और पंगुश्री नाम के शाविका को बुलाते हैं और बोलते हैं हम चारों की आयु कितनी रह गई है, 3 दिन की मात्र रही है। तो फिर वो सभी 3 दिन का उपवास करते हैं, 4 ही प्रकार का आहार त्याग करते हैं और संलिग्न पूर्वक मरण करके पहले स्वर्ग में जाते हैं। और फिर एक व्यंतर को ऐसा गुस्सा आता है, वो अवधि ज्ञान से जानता है कि महाराज के आहार के ऊपर ये व्यंतर ने क्या किया है, टैक्स लिया है। तो सुबह आहार के टाइम बैठने के बाद अंतराय बोल के वो बैठते हैं। बैठने के बाद वो क्या करते हैं, बैठने के बाद वो अवधि ज्ञान होने के बाद वो बैठने के बाद फिर सोचते हैं अब क्या करें। तो फिर अवधि ज्ञान हो गया, सुबह हो गया, दोपहर को असुर कुमार को गुस्सा आता है। वो गुस्सा आने के बाद वो क्या करता है, वो कलके को उठा के मार देता है। वो मार देने के बाद वो मर जाता है। वो कहाँ जाता है, वो मुनि के आहार के ऊपर टैक्स मारने से वो नरक जाता है। और उसके लड़के को फिर क्या करते हैं, राज्य के ऊपर बिठाते हैं। और शाम को अग्नि जो है ना उसका नाश हो जाता है। ऐसी हमारे आगम, हमारा झूठ नहीं होता। आगम सब बातें अभी जो हो रहे ना, सभी इतने प्रकार के संग हो गए, श्वेतंबर हो गया, दिगंबर हो गया। पहले सब दिगंबर ही थे। पूर्व के जो मूर्तियाँ निकल रही है ना वो दिगंबर अपनाई की थी। ये श्वेतंबर जो है ना, ये श्वेत अपनाई पट विक्रम संवत 136 से चालू हुआ है। तो फिर क्या होता है, फिर 3 साल 8 महीने 15 दिन के बाद छठा काल चालू होता है। समझे क्या? फिर छठा काल कितने साल का रहता है, 21,000 साल का। फिर वो छठा काल शुरू होने के बाद छठे काल के अंत में जब कितने 49 दिन जब रहते हैं ना, तब विषवर्षा, अग्निवर्षा, संवर्तक वायु चलती है, भयंकर तूफान आता है। जैसा कि अभी देखते हैं ना, मुंबई में आया ये जो है ना, ये प्रलय काल की पूर्व लक्षण है। अभी तो ये पंचम काल बाल्यकाल है। क्या काल है? हाँ, पंचम काल एकदम बालकवत काल है। आत्ता तर किती 25 से 52 वर्ष झाली हो। हां नाही, हे का वीरांगज मुनी 5व्या कालमध्ये होणार, बरोबर आहे। आणि 4थ्या कालमध्ये महावीर भगवान होऊन गेले। त्याच्यानंतर 3 वर्ष 8 महिने 15 दिवसांनी पंचम काल चालू होतो। महावीर भगवान होऊन गेल्यानंतर पंचम काल जो आहे तो 3 वर्ष 8 महिने 15 दिवसांनी चालू होतो। आणि पंचम कालाचा अंत वीरांगज मुनी, सर्वश्री आयिका, अग्निरथ शावक, पंगुश्री शाविका ज्या वेळेला स्वर्गाला जातात, त्याच्यानंतर 3 वर्षे 8 महिने 15 दिवसांनी षष्टम काल चालू होतो। आणि तो शेवटी 49 दिवस झाले की विश्ववर्षा, अग्निवर्षा, धूमवर्षा, संवर्तक नावाचा वायू चालू होतो। प्रचंड चट्टाने देखील काय होतात, नष्टभ्रष्ट होतात, सगळे पर्वत नष्ट होतात त्या वायूमुळं। पुन्हा अग्निवर्षा होते। कोणता? दुष्प्रेक्ष अग्नि। क्या वर्णन किया है? दुष्प्रेक्ष अग्नि। त्यांनी संपूर्ण जळून जातं। आणि इतनं हे होतं की पुन्हा प्रचंड प्रलय होतो। आणि त्या प्रलयामध्ये संपूर्ण भस्म होऊन जातं, संपूर्ण वाहून जातं। आणि त्या प्रलयामध्ये काय होतं, 72 युगल वाचतात, काही जीव वाचतात, काही तिर्यंच वाचतात। त्यांचं आयुष्य असतं, त्यांना देवभावातले देव विद्याधर त्या विजयार्ध पर्वताच्या गुफेमध्ये नेऊन ठेवतात
किंवा गंगा नदीच्या कूटमध्ये ज्या ठिकाणी सतत चतुर्थकाल चालू असतो आणि मग हे 7-7 दिवसाची अग्निवर्षा, विषवर्षा, धूमवर्षा, धूळवर्षा अशी 7 प्रकारची वर्षा होते. त्याच्यामध्ये हे पृथ्वी नष्ट भ्रष्ट होते सगळं. शिखरजी अयोध्या हे शाश्वत तीर्थ आहे हो. आणि त्या ठिकाणी हे सगळं नष्ट होतं. 72 युगल काही जीव संख्या जीव म्हटले, काही संख्या जीव, काही संख्या तिर्यंज तिथे जाऊन राहतात. आणि मग काय होतं, हे 49 दिवस हे जे कुवर्षा वगैरे होती त्याच्यानंतर हा षष्ठम काल जो आहे अवसर्पिणीचा तो खतम होतो. त्याच्यानंतर उत्सर्पिणीचा काळ चालू होतो. तो 21,000 वर्षाचा असतो. त्यावेळेला 49 दिवस काय होतं, सुवर्षा होती. आणि पुन्हा काय जे मेघ आहेत ते सुवर्षा करतात. नदीवर्षा, दुग्धवर्षा, घृतवर्षा, अमृतवर्षा असं 7 प्रकारची सुवर्षा 49 दिवस होते. आणि त्यावेळेला पुन्हा गुल्म वगैरे सुगंधित काही फुलं वगैरे आपोआप समूर्छन जे आहेत ते उत्पन्न होतात. त्याचा वास आल्यानंतर हे 72 युगल काही संख्या जीव, काही संख्या तिर्यंच जे विद्याधरांनी आणि देवभावातल्या देवांनी ज्यांचं आयुष्य अजून राहिलेलं असतं ते काय करतात, तिथं जी गुल्म जी छोटी छोटी रोपं आलेली असतात त्यांचा सुगंधित हवा आलेली असते आणि ते घेऊन ते खाली येतात. आणि आल्यानंतर त्यावेळेपासनं हे सगळं पुन्हा चालू होतं. आणि असं म्हणतात की तो जो दिवस आहे तो भाद्रपद शुक्ल पंचमीचा आहे असं. पण हा जो भाद्रपद जो महिना आहे तो दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण भाद्रपद मानतात. त्याची कथा मी तुम्हाला त्यावेळेला सांगेन. तर सांगायचं तात्पर्य असं की असं सर्कल सतत चालत असतं. आणि मग हे कसं घडतं हे सगळं आपल्या आगमामध्ये वर्णन आलं. मग काय होतं ते झाल्यानंतर देव येतात आणि देव आल्यानंतर सौरधर्म इंद्र येतो. तो बघतो अरे असं प्रलय झाला आहे. मग ज्या वेळेला ते पहिले तीर्थंकर होतात त्यावेळेला जे शाश्वत तीर्थ आहे अयोध्या, सगळे तीर्थंकर नियमानं अयोध्यामध्ये जन्मतात. आणि सगळे तीर्थंकर भरतक्षेत्रामध्ये जम्बूद्वीपामध्ये शिखरजीवरूनच मोक्षाला जातात. पण ही हुंडाव सर्पिणी असंख्यात अवसर्पिणी झाल्यानंतर एक हुंडाव सर्पिणी होते. त्याच्यामुळं काही तीर्थंकर अयोध्या सोडून दुसरीकडे जन्मले. काही तीर्थंकर कोणते, ऋषभनाथ तीर्थंकर कैलास पर्वतावरून गेले आणि पुन्हा वासपूज्य कुठून गेले, मंदारगिरी चंपापूरहून गेले. आणि नेमिनाथ कुठनं गेले गिरनारहून गेले. अजून कोण, आणखीन एक आहेत ना दुसरीकडे गेलेले कोण, चंपापूर, हे 20 फक्त शिखरजीहून गेलेत. लक्षात आलं का. वासपूज्य भगवान मंदारगिरीहून गेले चंपापूरहून. नेमिनाथ कुठनं गेले, गिरनार आपलं क्षेत्र होतं. संक्रमित झालं. हे कसं झालं, हे असं होणार होतं कारण हे असं कालाचा पर्याय आहे. हुंडाव सर्पिणी म्हणजे असं झालं. तर चौथे तीर्थंकर कोण आहेत, इतरत्र गेलेत ते, मोठ्याने बोला. ऋषभनाथ, अजितनाथ, संभवनाथ, अभिनंदन, सुमत्यनाथ, पद्मप्रभू, सुपार्श्वनाथ, चंद्रप्रभू, पुष्पदंत, शीतलनाथ, वासपूज्य तर असे 20 तीर्थंकर जे आहेत ते कुठनं गेलेत, शिखरजीवरून गेलेत. बाकीचे 4 तीर्थंकर हे इतरत्र गेलेले आहेत. आणि पुन्हा जे आहे ते सगळे तीर्थंकर जन्म घेताना अयोध्येमध्ये जन्मतात. आणि सगळे तीर्थंकर कुठनं, ह्या जम्बूद्वीपातील भरत क्षेत्रातनं आणि ऐरावत क्षेत्रातनं जे आहेत ना ते सगळे जे तीर्थंकर आहेत ते त्याच क्षेत्रातनं ते मोक्षाला जाणार आहेत. असं हे चक्र चालू असतं. तर आपला स्वाध्याय कारण कोणता चालू आहे, छेड हालेचा स्वाध्याय चालू आहे. त्याचे रचयिता आहेत दौलतरामजी पंडितजी.
हा म्हणायचं का आता 1 मिनिट सगळं म्हणायचं. हा काय मला महाराज म्हणालेच एक तुम्ही अगोदर सगळी पहिली ढाल म्हणत जावा. हां म्हणू आणि मग पुन्हा तुमचं चालले ते चालू द्या. ठीक आहे. सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके जय त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुख ते भयवन ताते दुख हारी सुख का कहे सीख गुरु करुणाधा ताहि सुनो भवि मन थिर आन जो चाहो अपनो कल्याण मोह महामद पियो अनादि भूल आपको भरमतवादी तास भ्रमण की है बहु कथा पै क चुकऊँ कहीं मुनि यथा काल अनंत निगोद मजा भीत एकेन्द्रिय तन धा एक श्वास में 8-10 बार जन्म्यो मर्यो भर्यो दिकस निकसि भूमि जल पावक भयो पवन प्रत्येक वनस्पति तयो दुर्लभ लही जो चिंतामणि तो पर्याय लही त्रसतणी लट पिपिल अली आदि शरीर धर धर मर्यो सही बहु भी कबहु पंचेन्द्रिय पशु भयो मन बिन न पट ज्ञानी थयो सिंहादिक सैनी वय क्रूर निबल पशु अति खाए वो कबहु आप भयो बलनी सबल निकरी खायो तिजी छेदन वेदन भूख पियास भारवान मात पत्रा वद बंधादिक दुख गने कोटि जीव ते जात न बने अति संक्लेश भाव ते मर्यो घोर शुभ्र सागर में पर्यो तहाँ भूमि पर सत दुखई सो बिच्छू सहस डसे नहीं तिसो तहाँ राध क्षोणित वाहिनी कृमिकलित देहदायिनी सेमर तरुजल धुत अतिपत्र असिजो देह विधावरे तत्र मेरु समान लोगली जाय ऐसी शीत उष्णता था तिल तिल करे देह के खंड असुर भिड़ावे दुष्ट प्रचंड सिंधु नीर ते प्यास न जाय तो पन एक न बुंद लहाय लोक को नाज जुखाय मिटे न भूख कणाओ न लहाय ए दुख बहु सागर लो सहे जननी उदर बस्यो 9 मास अंग संकुचित भाई त्रास निकसत जय दुख पाए घोर तिनको कहत न आवे हो बालपने में जान न लइयो तरुण समय तरुणी रत रहियो अर्धमुतक सम बूढ़ा पनो कैसे रूप कभी अकाम निर्जरा करे भवन तृक में तुरतन नरे विषय दाहना वानल दह्यो मरत विलाप करत दुख सह्यो जो विमानवासी हूँ थाय सम्यक दर्शन विन दुख पाय तते चैथा वरतन धरे यो परिवर्तन पूरे करे यो परिवर्तन पूरे करे. तर
सांगायचं तात्पर्य असं, काल आपली चर्चा झाली होती की रामायण एकंदर ज्यांचं श्रवण केलं, अद्भुत रामायण, अग्नि रामायण, तुलसी रामायण, पुन्हा वाल्मिकी रामायण, रविशंकर रामायण, अशी किती रामायण आहेत? 108 प्रकारची. काल आम्ही चुकून आमच्या तोंडातनं असं आलं, जे आदिसागर महाराज जे शुल्लक आहेत ना, त्यांनी आदिपुराणातनं असं सांगितलं असं मी म्हणालो. सीताजींनी केशरोज केलं तर आदिपुराण नाही, त्या ठिकाणी पद्मपुराण घ्यायचं. हे पद्मपुराणची जी रचना आहे मराठीतनं ओव्याबद्ध अशी रचना कुणी केलेली आहे? जे एक क्षुल्लक आदिसागर महाराज 105, जे कुणाचे शिष्य होते? देशभूषण महाराजांचे शिष्य. तिकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडनं दीक्षा घेतली. ते आदिसागर क्षुल्लकांनी ओव्याबद्ध असं मराठीत पद्मपुराण लिहिलं. आमच्या मुखारविंदातनं चुकून आदिपुराण गेलं, त्याच्याबद्दल क्षमावी असावी. आणि त्या ठिकाणी आदिपुराणच्या ऐवजी तुम्ही पद्मपुराण असं सुधरून वाचायचं. माझी ह्या वयामुळं चुकलो आहे, आता क्षमा मागणं आमचं काम आहे. अनादिकालापासून चूक झाली. पहिली मोठी चूक झाली की आम्ही आजपर्यंत सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही, म्हणून ह्या संसारामध्ये भ्रमण केलं, म्हणून ती पहिली मोठी चूक आता सुधारायची आहे. मग ती कशी सुधरेल? मग तुम्ही तसा तज्जन्न प्रयत्न करायचा आहे. आणि काय प्रयत्न करायचा आहे? जसा भगवंताने प्रयत्न केला. तुम्ही जर भव्य असाल आणि तुमच्या संसाराचा किनारा नजीक आलेला असेल तर तुम्हाला जिनागम आणि जिन शासन जाणण्याची बुद्धी होते. त्याला म्हणायचं, तो जो काल आलेला आहे, तो निकट भव्यता ती जी आलेली आहे, संसाराचा किनारा केव्हा होईल? ज्या वेळेला आपण भव्य असतो, संगी असतो, पर्याप्त असतो, सर्व विशुद्धवाला असतो, जागृत असतो, त्याचा जन्य परिणाम होतात. आणि मग त्याला काललब्धी. काललब्धी म्हणजे काय? ज्या कालात जे कार्य होतं ते त्याची काललब्धी. आणि मग त्याला सम्यक दर्शन प्राप्त होण्याचे. आणि सम्यक दर्शन प्राप्त झालं असेल तर अर्धपोतगल परावर्तन कालामध्ये तो भ्रमण करत 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 पहिलं चतुर्थ गुणस्थानात जातो. उपशम सम्यक अनादिमित्या दृष्टीला उपशम सम्यक तो होतो. त्याच्यानंतर तो खाली तर जातो किंवा क्षोपशम सम्यक्त्वामध्ये जातो. आणि खाली गेल्यानंतर त्याचा जरा काल 6 अवली शिल्लक राहिला तर तो द्वितीय गुणस्थानात जातो. त्याला म्हणायचं सासाधन. सासाधन गुणस्थानापासनं तो एक समय ते 6 अवली. सासाधनचा अर्थ काय? मिथ्यात्व म्हणजे सम्यक दर्शनाची आसाधना झाली. सम्यक दर्शनाची आसाधना झाली, पण अजून जो मिथ्यात्व गुणस्थानात पोहोचला नाही त्याला म्हणायचं कोणतं गुणस्थान? सासाधन गुणस्थान. त्याचा काल आहे एक समय आणि जास्तीत जास्त 6 अवली. अवली कशाला म्हणायचं? अवली आपण डोळे मिटतो की नाही, असं हे डोळे मिटतो. हे डोळे मिटायचं जे आहे ना, असंख्यात समयाची एक डोळा मिट एकदा पापणी मिटताना असंख्यात अवली होऊन जातात. कळलं का? असं नाही, एका अवलीमध्ये असंख्यात समय होतात. काय होतात? एक अवलीमध्ये असंख्यात समय होतात. तर आपण जे डोळे मिटतो ना त्यावेळेला असंख्यात समय होऊन जातात. तर अशी प्रक्रिया आहे. जसं वस्तुनिष्ठ विज्ञान आहे, जशी ही 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, द्रव्यगुण पर्याय, व्यवहार निश्चय, उपादान निमित्त, पंचास्ती काय, ह्याची जसं स्वरूप आहे तसंच त्यांच्या केवळ ज्ञानात झळकलेलं असतं. केवळ ज्ञानामध्ये तिन्ही लोकातील त्रिलोकवृत्ती संपूर्ण समस्त द्रव्यगुण पर्याय युगपत एक समय मात्रात जिथं झळकतं त्याला म्हणायचं केवळ ज्ञान. आणि हा सगळा पुरुषार्थ जो आहे आपला पुरुषार्थ तो केवळ ज्ञान प्राप्तीचा आहे. केवळ ज्ञान झालं की मग 4 घाती कर्माचा नाश होतो. आणि ज्ञानावर दर्शनावर आणि अंतर आहे हे 12 गुणस्थानाच्या अंती नाहीसे होतात. तत्पूर्वी 10व्याच्या अंती मोक्षयात. ज्ञान दर्शनावर अंतराय क्षयास्य केवलम. तर मोहाचा क्षय पूर्णतः शपक श्रेणीवाला 10व्याच्या अंती संपूर्ण मोहाचा क्षय करतो.
मोहाचा क्षय झाल्यानंतर त्या ठिकाणी काय उत्पन्न होतं? सुख. सुख उत्पन्न होतं. पण सुख हे कथनचित एकापेक्षेनं जड आहे. तिथं 10व्याच्या अंती मोहाचा क्षय झाल्यावर त्या ठिकाणी संपूर्ण सुख उत्पन्न होतं. परंतु त्या संपूर्ण सुखाला जाणणारं संपूर्ण ज्ञान तिथं नसतं. त्यामुळं ते जाणणारं त्या ठिकाणी आनंद ज्ञान नाही, आनंद सुख व्यक्त झालं. ते ज्यावेळेला 13व्या गुणस्थानात अनंत ज्ञान होतं त्यावेळेला ते सुख, मग अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत वीर्य आणि अनंत सुख हे कुठं व्यक्त होतं? 13व्या गुणस्थानात अनंत चतुष्टयाची व्यक्तता होते. पण नियमानं शपक श्रीनिवाला 10व्याच्या अंती मोहाचा क्षय करतो. असं हरिओम पुराणामध्ये पेज नंबर 50 ते काहीतरी 60च्या दरम्यान आहे. फार वर्षापूर्वी याच्यावर चर्चा झाली होती सोलापूरमध्ये. तर वस्तुनिष्ठ विज्ञान जाणा, शांत निराकुल व्हा, हाच एक मार्ग आहे. निश्चयात्मक निर्धार करा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. आपण 2 मार्ग आहेत. एक कोणता? सकलव्रती, देशव्रती. तर तुम्ही देखील धर्म करू शकता आणि पुन्हा हळूहळू संसार शरीर भोगापासून विरक्त व्हायचं आहे. आणि मग पुन्हा विरक्त होऊन पुन्हा काय होतं? चतुर्थ गुणस्थानातनं पुन्हा प्रतिमाधारी व्हायचं. प्रतिमाधारी कुणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये संयमाचा अंश जागृत झालेला आहे त्याला म्हणायचं प्रतिमाधारी. म्हणजे तो काय करतो? मुनी आणि आरिकेचं जे काय असतं मूल गुण असतात ते जसे चर्या करतात त्या चर्याचं अभ्यास करण्याकरता म्हणून हा काय करतो? प्रतिमाधारी होतो. पहिली प्रतिमा कोणती आहे? दर्शन प्रतिमा. दर्शन प्रतिमेमध्ये काय असतं? निरीतिचारपूर्वक सम्यक दर्शन आणि 8 मुलाचं पालन करतो आणि सप्तव्यसनाचा त्याग करतो. सगळं निरीतिचारपूर्वक करतो. अखंड श्रद्धा जिनधर्म जिनागमावर आणि जिनशासनावर ठेवतो. हे जे आहे ते 18 दोषाने रहित, 46 गुणाने सहित, सर्वज्ञ वितराग आणि हिताचा उपदेश देणारे हेच खरे देव आहेत. अन्य नाही, अन्यथा नाही. कारण ह्यांच्यामध्ये खोटं बोलण्याचं काही कारण राहिलेलं नाही आहे. अशी अखाट श्रद्धा करतो. अशी जी अखाट श्रद्धा आहे निरीतिचारपूर्वक त्याला म्हणायचं कोणती प्रतिमा? दर्शन प्रतिमा. दुसरी प्रतिमा व्रतप्रतिमा. व्रतप्रतिमेपासनं नियमानं श्रावक ही संज्ञा त्याला प्राप्त होते. 5 अनुव्रत, 3 गुणव्रत, 4 शिक्षाव्रत, ह्या 12 व्रताचं निरीतिचारपूर्वक जो पालन करतो त्याला म्हणायचं व्रतप्रतिमा. तिसरी प्रतिमा कोणती आहे? सामायिक प्रतिमा. सामायिक प्रतिमेमध्ये 3 काल आणि सामायिक जे आहे ते म्हणजे योग्य कार्यामध्ये करायचं सकाल आणि अकाल असे 2 प्रकार आहेत. अकाल म्हणजे 24 तास सामायिक चालू असतं. समरसी भाव. सामायिक म्हणजे समता भाव. आणि शावकांचं शाविकेचं सामायिक म्हणजे देवपूजा आहे. देवपूजा हे तुमचं खरं सामायिक आहे. आणि अभ्यासाने पुन्हा मग सामायिक प्रतिमा घेतल्यानंतर 3 वेळा व्रतप्रतिमेमध्ये 2 वेळेस तुम्ही सामायिक केलं तरी चालेल. आणि अभ्यास करण्याकरता पुढे पुढे चालायचं आपल्याला. पुढच्या देखो जो अष्टमूल धारण करता है, प्रतिमा लेता है और उसी में ही रहता है और समाधान मानता है तो उसके जो व्रत है तो व्यर्थ है ऐसा वर्णन आता है. जब तक वो तड़पता नहीं महाव्रती के लिए, हरि का माता के लिए वो तड़पता नहीं ना, तब तक वो उसके जो व्रत है ना वो भी व्रत व्यर्थ है ऐसा उन्होंने वर्णन किया है. तो सामायिक प्रतिमा 3 काल सामायिक करणं. सामायिकाचा काल 6 घडी उत्कृष्ट, मध्यम 4 घडी. आचार्य शांतासागर महाराज सांगितलं बाबांनो तुम्हाला दर्शन मोहण्याचा क्षय करावा लागेल. दर्शन मोहण्याचा क्षय करण्याकरता काय करावं लागेल? आत्मचिंतन करावं लागेल. आत्मचिंतनाचा काल 6 घडी उत्कृष्ट. 1 घडी 24 मिनिटाची असते. 6 घडी म्हणजे 144 मिनिट. हा काल उत्कृष्ट आहे. मध्यम काल 48 मिनिटाचा आहे. जगन्य काल नाही, मध्यम काल 96 मिनिटाचा आहे तसं मिच्छामी दुकडं. आणि जगन्य काल 48 मिनिटाचा आहे. म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर 24 मिनिट आणि सूर्योदयाच्या अगोदर आणि सूर्य उदयाच्या नंतर 24 मिनिट हा 48 मिनिट जगन्य काल आहे. आणि मध्यान्हमध्ये
हा सामायिक काय म्हणजे, सामायिक म्हणजे काय, जोडणं. योग, योग म्हणजे जोग. आत्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करणं, आत्म्याच्या स्वभावाचं चिंतन करणं आणि संपूर्ण जीवाचं कल्याण कसं होईल हा एक चिंतन करणं आणि समरसी भावाचा अभ्यास करणं. समताभाव, साम्यभाव, समरसी भाव हे जे आहे त्याला म्हणायचं सामायिक. संपूर्ण सावधी योगाचा त्याग करून स्वरूपाचं चिंतन करणं, 6 द्रव्ये 7 तत्व 9 पदार्थ याचं चिंतन करणं, वैराग्य भावाचं चिंतन करणं, द्वादश भावनेचं चिंतन करणं, ह्याला म्हणायचं सामायिक. आणि हे सामायिक पुन्हा उत्कृष्ट जे आहे ते मग संध्याकाळचं सामायिक, दुपारचं सामायिक 12च्या अगोदर 24 मिनिट, 12च्या नंतर 24 मिनिट जगन्य. आणि सायंकाळचं सामायिक सूर्यास्ताच्या अगोदर 24 मिनिट आणि सूर्यास्त झाल्यानंतर 24 मिनिट, असं जघन्य काल आहे. हां, मग तुम्ही त्याच्या अगोदर जेवण करायचं असतं. तुम्ही 5-5:30ला जेवायचं नाही. तुम्हाला जेवणाचा काल जो आहे तो सूर्यास्ताच्या अगोदर 48 मिनिट सांगितलं आहे. 48 मिनिटाच्या आत पूर्ण जेवण झालं पाहिजे. हां, मग तुम्ही काय करायचं, वेळ मिळेल तसं. आम्हाला पण आमच्या गुरुजींच्या संघामध्ये विहारामध्ये असं होतं आहे, 1-1 वाजता सामायिक करावं लागतं. आम्ही काय करतो, आम्ही आमचं काय, आम्ही गुरुजी बसले ज्यावेळेला 10-10:30-11ला व्याख्यानाला बसतात त्यावेळेला आम्ही काय करतो, आम्ही चतुर्दश वंदना करतो. वंदना करून आम्ही तिथं आम्ही आसन घेतो आणि आम्ही काय करतो तिथं सामायिक चालू करतो. आणि आमचं गुरुजीचं व्याख्यान चाललेलं असतं अंदाजे पाऊण घंटा 1 घंटा, आणि मग त्याच्यामध्ये आमचं सामायिक होऊन जातं. आणि मग आम्ही पुन्हा चतुर्दश वंदना करून त्याचं निष्ठापन करतो. तसं मिळेल तसं करायचं. तुम्ही महिलांची अवस्था असल्यामुळं घरचं सगळं करावं लागतं, तरी परंतु प्रतिमा घेताना हा विचार करायचा असतो. आणि एका कक्षमध्ये जायचं. लक्षात ठेवा, घर तयार करताना आग्नेय दिशेला अग्निकुंड, दक्षिण दिशेला सगळे बाथरूम वगैरे, आणि नैऋत्य दिशेला मशीन वगैरे सगळं असतं तिथे ठेवायचं असतं. पश्चिमेला डायनिंग हॉल, आणि पुन्हा आग्नेय पश्चिम नैऋत्य दिशेला तिजोरी ठेवायची. तिजोरी वे त्याच्या मागं तुम्ही पळायचं नाही. आज सकाळी निघालं होतं. तुम्ही जर का लक्ष्मीच्या मागं पळायला लागलात ना, तुम्हाला लक्ष्मी मिळणार नाही. तुम्ही ह्या सगळ्या क्रिया करत असताना तुमच्या परिणामात जे कशात मंदता येते त्यावेळेला तुमच्या लाभांतरा कर्माचा क्षोभक्षम होतो, आणि लाभांतराच्या क्षोभक्षमामध्ये तुम्हाला अर्थार्जन होतं. तुम्ही त्याच्या मागं पळायची गरज नाही. तुम्ही ह्या षटावश्यक क्रिया करा, 700 पुण्याचं बंधन करा. हे सगळं जे आहे ना, हे सांसारिक सुख, हे कडबा, ज्वारी पेरल्यानंतर कडबा जसं मिळतो ना, सगळी फुकट मिळतात. ज्वारी जे आहे ते मोक्ष मिळवून आहे. ज्वारी आहे ते मिळवताना हे कडबा फुकट मिळतं. फुकट मिळते, कळलं का? म्हणून त्याची तुम्ही इच्छा करू नका. सगळं प्राथमिक गरजा तुम्हाला गृहस्थी चालवण्याकरता अर्थार्जन करावं लागते. न्यायोपार्जित अर्थार्जन सांगितलं आहे. न्यायोपार्जित म्हणजे तुम्ही मिळवलेल्या धनाचा इन्कम टॅक्स भरायचं. आणि कुणाचं हे तुम्ही जर का धन अन्यायाने मिळवत असाल तर त्याच्या पोराच्या तोंडचं दूध ओढून घेत आहे असा विचार करायचा. एकदा आर्यानंदी महाराजांनी प्रवचनात सांगितलं होतं, आपण जैन लोक आहेत, आपण कधीही कुणावर अन्याय करायचा नाही. तुम्ही जैन कुलात आलात म्हणजे तुमचं 700 पुण्याचं उदय आहे, तुम्हाला निश्चित अर्थार्जन होईल. जर काही लोकांना पूर्वाचं अशुभ कर्माचं उदय आहे तर त्यांनी हा कर्माचा तीव्र उदय आहे. प्रवाहामध्ये आपण पोहायला गेलो आणि एकदम प्रवाह मोठा आला तर शांतीसागर महाराजांनी सांगितलं की तुम्ही त्यावेळेला पडून राहायचं, प्रवाहाबरोबर जायचं. प्रवाह ज्यावेळेला संत होतो, शांत होतो, त्यावेळेला हातपाय जोरात हलवून बाहेर पडायचं. तसं ज्यावेळेला तीव्र कर्माचा उदय असतो त्यावेळेला देवपूजा, गुरुपस्थिती, स्वाध्याय, व्रत वगैरे करायची आणि त्याच्यामध्ये पुन्हा विधानं करायची. सतत गुणाचं काय करायचं, चिंतन करायचं. सत्तेमध्ये पुण्य बांधा, तुम्हाला सगळं काय मिळेल. तर पैसा 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 करण्याला पैसा मिळत नाही, त्याच्या दोघांचं अंतर सतत वाढत जातं. पैसा हा जेवढं तुमच्या लाभांतराय कर्माच्या क्षयक्षमामध्ये आहे तेवढा तुम्ही पुरुषार्थ करत राहा. तुमच्या दैव आणि पुरुषार्थाची सांगड घाला 100% आणि उपादानानिमित्त प्रतिबंध कारणाचा अभाव झाल्याशिवाय कार्य होत नाही. कार्याची सिद्धी कशी होते हे सगळं समजून घेऊ. बरं, चला. तर
तिल तिल करे देह के खंड, नरक में अन्य नारकियों के असर कुमारों द्वारा उधिरित दुख और प्यास के दुख। तिल तिल करे देह के खंड, असुर भिड़ावे दुष्ट प्रचंड, सिंधु नीर ते प्यास न जाए, तो पण एक न बुंद लाया. इतकी तहान लागते नरकामध्ये की संपूर्ण समुद्राचं पाणी पिऊ की काय असं त्याला झालेलं असतं, परंतु त्याला एक बुंद पण पाणी मिळत नाही हो. असं आपलं झालेलं आहे. पण विस्मरण, प्रत्येक जीवाला ही विस्मरण नावाची देणगी मिळाली नाही तो प्रत्येक जीव मॅड झाला असता. काय झाला असता? त्याच त्या आठवणी काढून तो मॅड झाला असता. मेडिकल सायन्सप्रमाणे प्रत्येक जीवाला झोपेची आवश्यकता आहे. त्याला 7 तास -2 + 2 काय सांगितलं आहे मेडिकल सायन्समध्ये? -2 + 2 7 तास. राक्षस प्रहर, रौद्र प्रहर, गंधर्व प्रहर आणि मनोहर प्रहर असे रात्रीचे 4 प्रहर असतात. लिहून घ्या. राक्षस प्रहर किंवा रौद्र प्रहर प्रथम असावा, दोन्हीपैकी एक. राक्षस प्रहर नाही, रौद्र प्रहर, राक्षस प्रहर, गंधर्व प्रहर आणि मनोहर प्रहर असे स्वप्नशास्त्रामध्ये हो. कुंडलीशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, स्वप्नशास्त्र हे आम्ही थोडं वाचले, गुरुजीने आम्हाला दिलं होतं. तर ते काय, तर ते हे जे आहे ते स्वप्नशास्त्र पण आहे. ते स्वप्नशास्त्र ते गंधर्व आणि मनोहर ह्या कालामध्ये जे स्वप्न पडतात ती स्वप्न खरी होतात. रौद्र प्रहर 1 प्रहर 3 तासाचा असतो. राक्षस प्रहर किंवा रौद्र प्रहर असं असावं, आता लक्षात नाही. रौद्र प्रहर घ्या, राक्षस प्रहर घ्या, ते 3-3 तासाचे असतात. ह्या 3-3 तासामध्ये शक्यतो झोपायचं नाही. रौद्र प्रहर 1 प्रहर 3 तासाचा असतो. झोप अत्यावश्यक आहे. आणि मुनिराजांना किती झोप सांगितलेली आहे? हां, अच्छा. रौद्र प्रहर 3 तासाचा असतो, 6 ते 9, 9 ते 12. आता सूर्यास्ताच्या नंतर घ्यायचं असतं नियमानं. तर रौद्र प्रहर, राक्षस प्रहर 3 तासाचा. पुन्हा गंधर्व प्रहर 3 तासाचा. आणि पुत्र उत्पत्ती वगैरे जे आहे ना संततीचा तो काल आहे. आणि मनोहर काल, ज्या मनोहर कालामध्ये शेवटच्या 12 ते 3 ते 6 ते हे बघा. 1 प्रहर किती तासाचा असतो? 3 तासाचा असतो. तर आपण राक्षस किंवा रौद्र प्रहर जर घेतला तर तो 3 तासाचा. आणि पुन्हा दुसरा 3 तासाचा. आणि गंधर्व प्रहरामध्ये पुत्र उत्पत्तीचा काल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नंतर मनोहर कालामध्ये जे तीर्थंकराच्या मात्यांना जे आपलं स्वप्न पडतात ते जे असतात ते मनोहर कालामध्ये पडतात. ती स्वप्न बहुतांश खरी होण्याची शक्यता आहे. नाहीतर चला, तर रौद्र प्रहर, राक्षस प्रहर, गंधर्व प्रहर आणि मनोहर प्रहर हे लक्षात ठेवा. वाचलं आहे आम्ही. 1965 गुरुकुलला होतो. त्याच्यापूर्वी 1955 साली मी लहान होतो. त्यावेळेला 8 वर्षाचा होतो. त्यावेळेला 1955 साली आचार्य शांतीसागर महाराजांची संलेखना चालू झाली कुंतलगिरीला. आमच्या आईसाहेब भयंकर धार्मिक पूर्वाश्रमीच्या. ते म्हणले आमच्या वडिलाला किराणा दुकान होतं छोटंसं. आणि मग ते म्हणले नाही, कचा मावशी म्हणजे आमची मावशी पूर्वाश्रमीची कस्तूर मावशी, तिचे मालक वालचंद देवचंद मोदी हे दोघं अभिषेक करून आचार्य शांतीसागर महाराजांना दाखवतात. बघा ते फोटो आहे. ते आमची पूर्वाश्रमीची मावशी आहे. कचा मावशी म्हणजे कस्तूर मावशी. हां. आणि मग आमची आई म्हणाली नाही आपल्याला जायचं आहे. ते म्हणले 8 जायचं म्हणजे इथनं 7 किलोमीटर तुळजापूर आहे म्हणले, तिथनं 90 किलोमीटर कुंतलगिरी आहे म्हणले. इतकं कसं जायचं? 7-8 दिवस दुकान बंद म्हणजे स्वयंपाक बंद म्हणजे सगळा आहार बंद व्हायचा. मग ते म्हणले तुम्हाला किती पैसे पाहिजेत? मग आईनं काय केलं, तिथे खांब होता जुना, त्या खांबावर की नाही एक कुंकवाचा करंट होता. मी बारीक, माझं सगळं लक्ष असतं, आम्ही सगळं बघत होतो. आणि त्या कुंकवाचा करंट तिनं काढल्यानंतर तिनं ते राणीच्या सुरती चांदीचे खड्डू ते काढले.
काढल्यानंतर ते म्हणले तुम्हाला किती पैसे पाहिजे? एक 2 रुपये. त्यावेळेला फार स्वस्त होते हो, 2 रुपये, एक 10-12 रुपये तोळा सोनं, 2 रुपये देखील तोळा सोनं होतं. 15,000 कस्तुरबाई चॅरिटेबल ट्रस्ट ह्या दोषी घराण्याने सावरगावला ज्या वेळेला 15,000 रुपये दिले ना, त्यावेळेला 2 रुपये तोळा सोनं होतं, 2 रुपये तोळा सोनं. हां, तर आमच्या त्या पूर्वी आश्रमीच्या मातोजींनी ते खड्डू काढून 3 खड्डू दिले. तर पुढे आमच्या तिथे तेली राहत होतो, तो बैलगाडी नेत, ते बैलगाडी झुंपली, त्याला तट्ट्या लावला, आम्ही पुढं बसलो होतो चाबू घेऊन, मला आठवतं आहे पूर्ण. मग आम्ही बसलो आणि हळू 2 दिवसात भयंकर पाऊस होता, मला आठवतं आहे, भयंकर पाऊस होता. आणि आचार्य शांताकर महाराज जिथं कुटी आहे की नाही, आता जिथे लिहिलं आहे शेवटचा संदेश 8/9/1955 गुरुवार रोजी 5:10 ते 5:32. मी बऱ्याच वेळा वाचतो हो, रोज 5-10 पानं वाचल्याशिवाय चारित्र्यचक्रवर्ती झोपतच नाही. मला खूप आवडतो तो ग्रंथ. आणि आचार्य शांतीसागर महाराज की अलौकिक चारित्र आहे हो. सगळं पुनरुत्थान जे केलं आहे ना, ते आचार्य शांतीसागर महाराजांनी केलं आहे हो. शांतीसागर महाराजांनी सगळी मरगळ आली होती त्यांची. देवेंद्र कीर्ती महाराज देखील आहाराला निघताना चटई किंवा कपडा घालून जायचे आणि तिथं काढून आहार करायचे. यांची दीक्षा झाली एर्नाळला दीक्षा झाली निगडंद मुनीची. हे म्हणले चला आहाराला, हां घाला म्हणले चटई. हे महाराज म्हणले मी चटई घालणार नाही. हां चल मी सांगतो तुला. म्हणले मी ऐकणार नाही, आगमात आदेश नाही. आपण निगडंद मुनीची दीक्षा घेतलेली आहे, आता आपण कपडे वापरायचे नाही, आपण चटई वगैरे घालायची नाही. जा तू असंच आहेस. गेले आहारात. त्यांनी पहिला उपवास केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणले चला आहाराला. ते म्हणले नाही, तुम्ही जर का कपडे न घालता निघाला तरच मी तुमच्याबरोबर येईन. दुसरा उपवास झाला, तिसरा उपवास झाला. मग त्यांना दया आली. कुणाला? देवेंद्र कीर्ती महाराजांना. तू असाच आहे, चल काय जे होईल ते होईल, चल आपण ह्याच औषध निघू. आणि त्यावेळेपासून आचार्य शांतीसागर महाराजांनी कपडे न घालता आहाराला जायची हे त्यांनी पुनरुत्थान केलं. म्हणून आज मुनी ही व्यवस्था दिसते आहे, कळलं का? तर आचार्य शांतीसागर महाराजांनी फार मोठे उपकार केलेत हो. तुम्ही चारित्र चक्रवर्ती किंवा धर्म साम्राज्य नायक ते चौगुले आहेत ना, चंद्रकांत चौगुले या सांगलीचे, त्यांनी पण फार सुंदर लिहिले. मराठीत आहे हो ते, ही हिंदीत आहे, वाचा रोज. तर तिल तिल करे देह के खंड असुर भिडावे. तर हे राहिलं 7 - 2 तर कमीत कमी तुम्हाला निद्रा घ्यावी लागेल 5 तासाची. 5 तासाची निद्रेनं असं पडल्यानंतर शरीराला विश्रांती मिळते, पण मनाला झोप केव्हा येईल? 7 वेदनेमध्ये झोप येते. असा तसा ज्यावेळेला असतं ना, पोरगं नापास झालं आहे, पोराचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर तेच विचार आहे. हे विचार जे आहेत ना, एका वेळेला दिवसामधनं 400 वेळा येतात बघा. असं कसं झालं, असं कसं झालं, असं व्हायला नको होतं, असं व्हायला पाहिजे होतं. हे 3 टेन्शन तुमचे. असं कसं झालं, असं व्हायला नको होतं आणि असं झालं पाहिजे होतं. हे 3 टेन्शन. ह्या 3 टेन्शनापासून रिलीज व्हायचं असेल, दूर व्हायचं असेल तर ह्याच्यावर श्रद्धा ठेवा. हाच एक मार्ग आहे हो. निश्चयात्मक निर्धार करा. तर ज्यांना शारीरिक कष्ट आहे त्यांना 9 तासाची निद्रा सांगितलेली आहे मेडिकल सायन्सप्रमाणे. ज्यांना शारीरिक कष्ट नाही त्यांनी कमीत कमी 5 तास. आमचे गुरुजी 10-11 झोपतात, 3ला उठतात, 4 तासाची निद्रा आहे त्यांची. ही सारस्वत महाराज देखील तसेच आहेत सगळे. तिन्ही पण 10-10:30पर्यंत झोपत नाहीत. त्यांच्या हातातनं मला हिसकुटून घ्यावं लागतंय, कळलं का? आणि मग ते कसं झोपतात. इतके व्यासन ते ना, ते एक तल्लीनता लागलेली असते ना, ध्यास लागलेला असतो सतत. बस निद्रा नाही. निद्रा राक्षसी नाही हो. निद्रेवर विजय मिळवायला सांगितलं आहे. मुनीची निद्रा जी आहे ना, 12च्या आत 48 मिनिट, रात्री 12च्या आत 48 मिनिट, 12 नंतर 48 मिनिट. 12च्या आत 48 मिनिटानंतर तुम्हाला जागृत व्हायचं आहे. पुन्हा विचार स्वसंवेदन म्हणजे आत्म्याचं चिंतन करायचं आणि पुन्हा झोपायचं आहे. तुमची म्हणजे मुनी महाराजांची आरिकेची आणि शुल्लकाची नाही. आम्हाला तेवढी पण येत नाही. आम्ही 80 वर्ष झालो, सारखं तासाला जावं लागतं. काय करणार? प्रोस्टेट वाढले, आता काय करणार? जे आहे ते. पण ती इष्टापत्ती झाली हो आम्हाला. कुठली 5 मला देतो, गुरुजी आलेले आहेत 140, ते सगळं ते पुन्हा वाचतो, पुन्हा ध्यान करायचं. ही झाली. झोप येत नाही, मग काय होतं?
एक्स्ट्रापती झाली. आणि इतर तुम्ही लोक, हो आमचा एक मित्र होता, खोपडे नाव त्याचं, आणि त्याने त्याला शारीरिक वेदना होत्या, त्याला खूप आम्ही सगळं दाखवलं, सगळ्या मुंबईपर्यंत जाऊन आलो, सगळं झालं, आणि त्याच्या त्या वेदना कमी झाल्याच नाहीत. त्याचा तीव्र निकाचित आणि निधत्ती नावाच्या कर्माचा बंध आहे ना, जशी बांधलीत तशी भोगावी लागते तो. आणि त्यामुळं त्यांनी शेवटी, मी नव्हतो, मी इकडे दीक्षा घेऊन आलो होतो, आमचे परममित्र होते, त्यांनी आमच्या कठीण काळात मदत केली होती आम्हाला. चांगला लक्षाधीश मनुष्य होता, चांगला शेतीचा जमीनदार होता, आणि त्याने आमचे बंधू जे पूर्वाश्रमीचे 7 प्रतिमाधारी वजनकुमार मेहता त्यांना भेटला, डॉक्टर म्हणला, डॉक्टर साहेब तुम्ही आमच्या डॉक्टर मित्रांना कळवा, त्यांनी दीक्षा घेतली आहे म्हणले, आता आम्ही जाऊन फाशी घेणार, आमचा रोग तुम्ही डॉक्टर कुणीही, मुंबईच्या डॉक्टरनी देखील आम्हाला आमच्या वेदना कमी केल्या नाही, मला रात्रभर झोप येत नाही, मी आता कंटाळलो, असं म्हणून तो निघून गेला. आणि त्याच्या घराच्या तिथं त्याच्या शेतामध्ये जाऊन त्यांनी फाशी घेतली. मला समजलं, आणि मला समजलं तर म्हणलं त्या जीवाची अशी योग्यता होती. तो कीर्तन करत होता, त्या धर्माप्रमाणे राहत होता, तो सगळं काही माळ घातली होती, मी त्याला मांसाहारापासून प्रवृत्त केलं, घर सगळं शाकाहारी झालं होतं, असं असून देखील त्यांनी चिंता केली की म्हणजे काय करावं, जे आहे ते आहे, इथल्या ह्या वेदना सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये, मला वेदना जाणणं हे माझं काम आहे, मी ज्ञाता दृष्ट आहे, हे सतत विचार करा, म्हणजे मग ह्या वेदना सुसह्य होतील. ह्या वेदना ज्या झालेल्या असतात ते शांत चित्तानं सहन करायचं. तर तिल तिल करे देह के खंड असुर भिडावे, दृष्ट प्रचंड सिंधू निवृत्ते प्यास. हे तिथली जे नारकी आहे ते एकमेकाला इतकं मारतात की एक एक तिळा एवढे त्यांचं तुकडे करतात, परंतु त्या ठिकाणी आयुष्य संपल्याशिवाय मृत्यू येत नाही. पुन्हा ते पारा जसा इतरत्र झालं की नाही त्याचे तुकडे तुकडे, ते जर एका ठिकाणी आणले तर ते पुन्हा पारा काय होतो, एक संध होतो, तसं पुन्हा त्याचं शरीर तयार होतं. आणि असुर जातीचे देव आहेत ना, अंबवरीश, काय म्हटलं त्याला, अंबवरीश नावाचे जे देव आहेत ते 3ऱ्या नरकापर्यंत जाऊन त्यांचं पूर्वाश्रमीचं वैर त्यांना सांगतात की तू असं होता रे, तुला हिने मारलं बघ. मग ते तिथं जाऊन त्या दोघांचं लढाई सुरू करतात आणि टाळ्या वाजवतात. हे काय करतात, जसं ते एक चॅनल होतं, आम्ही फार वर्षापूर्वी ते पहिलवानाची कुस्ती बघत होतो, आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा आरण्य महाराजांनी काय कोणतं तरी महाराज सांगितलं की तुम्ही जे असं करता ना ते चुकीचं आहे बघा, कुणाचा तरी जय कुणाचा तरी पराजय असं जर विचार करणं तर तुमचे साम्यभाव राहत नाहीत. म्हणून असे कुस्तीमध्ये तुम्ही साम्य हे पाहायला हरकत नाही, पण कुणाचा तरी जय कुणाचा तरी पराजय असा विचार करायचा नाही. तर असुर मिळावे दुष्टप्रज्ञा, ते पूर्वाश्रमीचे तुम्हाला शंभूकुमार जे आहे ना त्यांनी खड्गहास शस्त्राकरता व्रत केलं होतं. शूर्पणखाचा पुत्र शंभूकुमार, काय शंभूकुमार ना, त्याला खड्गहास शस्त्र प्राप्त झालं, त्यानं ते प्राप्त त्याला झालं, पण 7 दिवस त्याला हात लावायचं नसतं. त्याच जंगलामध्ये राम लक्ष्मण सीता आले आणि लक्ष्मण फिरायला गेला, त्या खड्गाचा वास सुंगून आला. तो मला वास कुठनं येतोय म्हणून त्या जंगलात बघितलं, ते खड्ग होतं. ते खड्ग घेतलं त्यांनी, आणि ते खड्ग खड्ग म्हणजे शस्त्र होतं, ते देवपणीत होतं. त्यांनी त्याची धार बघण्याकरता म्हणून त्या जंगलामध्ये ते खड्ग चालवल्यानंतर काय झालं, शंभूकुमार बसला होता, ह्याला माहीतच नाही, त्याचं मुंडकं निघून गेलं. तो तिथंच खलास झाला, आणि तो असुरकुमार जातीचा देव झाला होता. तो नरकामध्ये जाऊन तो रावणाचं आणि ह्याचं हे त्यांना सांगायचं तुम्ही असं होता, तू त्याला मारलं, असं झालं म्हणून ह्यांना त्यांचं भांडण लावून तो टाळ्या वाजवत होता. तर उन नरको में सिंधू नीरते प्यास न जाय, इतकी तहान लागलेली असते की समुद्र भरून पाणी प्यावं असं त्याला वाटतं, पण एक बुंद पण मिळत नाही. असं दुःखाचं वर्णन नरकामध्ये आहे. तर कमीत कमी 7 तासाची झोप सांगितलेली आहे, आणि 48 मिनिट आणि 96 मिनिटाची झोप ही चतुर्थ काळातल्या मुनींची असावी असं मला वाटतंय, कारण आता हे सध्याच्या काळात शक्य नाही. आज की जय, आज की जय. नमोस्तु सर. तर
तो निद्रा जो है, निद्रा अत्यंत आवश्यक है। निद्रे का वर्णन करते समय मुनि महाराज को जो है ना, 12 के रात को 12 के पहले 48 मिनट और फिर एक वीतराग संवेदन। एक वीरसागर महाराज सोलापुर में रहते थे, वो बोलते थे मुनिराज की जो निद्रा है 12 के पहले 48 मिनट, फिर उठने के बाद फिर एक बार आत्मानुभव करने के बाद फिर 48 मिनट। ऐसी मुनियों की निद्रा 96 मिनट, यानी ज़्यादा से ज़्यादा सब। लेकिन ये अभी पंचम कालामध्ये शक्यानुष्ठान नहीं है, ये वज्रवृषभ नार के संवर्णन और उत्कृष्ट संवर्णन वाली क्या होगी, ऐसा मेरा चिंतन है। आप महाराज जी बोलेंगे, वो बताएंगे। लेकिन वो वीर सागर महाराज से बोलते बहुत चर्चा, 1-2 दिन चर्चा चली थी। ये इतनी निद्रा लेना चाहिए, ये कहा आत्मानुभव शुद्धात्मानुभव लेना चाहिए वगैरे वगैरे। तर अशा प्रकारे आपलं 11व्या नंबरचं जे हे आहे कारिका ते आज पूर्ण झालेले आहे। तर लक्षात ठेवायचं, निद्रा देखील आवश्यक आहे, नाहीतर तुमच्यामध्ये ॲबनॉर्मल बिहेवियर तयार होईल। म्हणून योग्य ती निद्रा घ्यायची असते आणि त्या प्रहरामध्ये ते सांगितलेलं आहे। तर कमीत कमी तुम्हाला 5 तासाची निद्रा पाहिजे आणि जास्तीत जास्त 7 - 2 7 + 2 हा निद्रेचा रेशिओ आहे। 7 - 2 7 + 2 अलग लक्षात, हे लक्षात ठेवायचं। जय बोलो 24 भगवान की। मम गुरु आचार्य श्री विश्वसागर जी महाराज की, सारस्वत सागर महाराज की जय। 3 काम 9 करोड़ मुनीश्वर की जय।